आलेली आहे माहेरी. तर पिऊ सिद्धी गेलेली आहे त्यांच्या मामाबरोबर खेळायला बाहेर शेतामध्ये, कारण घर शेतामध्येच आहे, चारही बाजूनी शेती आहे, मध्येच घर आहेत, त्यामुळे पिऊ सिद्धी गेलेली आहे शेतामध्ये मामाबरोबर घास कापायला. तर माझी चाललेली आहे भांडी घासायची काम. आता वाजले होते 5 आणि माझी पूर्ण ती भांडी घासून झालेली होती. तर इथे आहे नळ. इथं नळाला पाणी आलं की मग ते सर्व बादल्या, हिटर वगैरे, रांजण पिण्यासाठी पाणी वगैरे भरला जात असतो. पण आज लाईट वगैरे काही नव्हती. जेवढं पाणी होतं तेवढ्या पाण्यामध्ये मी भांडी घासलेली आहे. पिण्याचं पाणी राहिलं होतं ते मला पिण्याचं पाणी खाली टाकीवरून आणायचं आहे, कारण की खाली टाकी आहे फक्त धुण्यासाठी किंवा गायांना गुरांना पाणी पाजण्यासाठीच असतं. तर इथे झालेली आहे भांडी. आता मी घेणार आहे सर्व भांडी फळीला लावून. तर इथे आहे खूप जुनं असं किचन. तर इथे आहे मातीचं सारवायचं किचन. हे जुनं कडप वगैरे मान्य आहे. तर इथे आता इथं मोजकीच भांडी असतात, कारण चूल पेटवली जात असते त्यामुळे काळी होत असतात, त्यामुळे मोजकीच भांडी ठेवली जात असतात. तर इथे आहे खाली टाकी. तर एक लहानपणीची गंमत, पहिला नळ वगैरे काही नव्हता आमच्या लग्नाच्या आधी. माझी बहीण, मोठी बहीण आणि मी टाकीवरून रांजण भरण्यासाठी पाणी आणायचं. तर ती निम्मा रांजण भरायची, मी निम्मा रांजण. किती दिवस बदलतात ना. तर या नळावरून पाणी आणावं लागत असायचं टाकीवरून. तर आता मला भरायचं होतं माठ. लाईट आल्यानंतर मोटर चालू करणार होता, पण थोडं पिण्यासाठी, कारण की उन्हाळा आहे त्यामुळे थंड पाणी पिवावं लागत असतं, त्यामुळे मी आता मडकं भरून ठेवणार आहे. तर मी चाललेली हांडा भरून पाण्याचा घेऊन. तर आता नळ वगैरे सर्व वरतीच आहे, खाली जिन्याने जावं लागत नाही. त्यामुळे मग आज लाईट नव्हती, त्यामुळे मग मोटर चालू केलीच नव्हती भावाने. तर इथे मी घेत आहे रांजण भरून. तर इथे आहे जातं गिरण जुन्या काळाचं पहिलं. तर आता मी आली होती किचनमध्ये लसूण सोलून घ्यायचं होता. तर पिऊ सिद्धीसाठी चहा वगैरे पण करायचं होता. तर आता आजी आली होती. तर आजी संग मस्त अशा गप्पा मारीत बसलेली होती. सिद्धी म्हणत आहे हाय. तिचा आवाज म्यूट केलेला आहे. आजी संग खूप गप्पा मारीत होती, धिंगाणा वगैरे घालीत होती. सिद्धी आजीची काठी चपला घेऊन पळून जात असते. लहानपणी कोणी अशा गमती केलेल्या आहे. तर आजीची काठी घ्यायची, चपला घालून जायचं. आजीला काठीशिवाय चालता येत नाही, काठी चपला घेऊन पळून जात असते. लहानपणी कोणी अशा गमती केलेल्या आहे. तर आजीची काठी घ्यायची, चपला घालून जायचं. आजीला काठीशिवाय चालता येत नाही. तर पिऊ सिद्धी आले की त्या अशा काठी इकडे तिकडे नेऊन टाकत असतात. आता आली होती किचनमध्ये. तर आजीला सुद्धा चहा प्यायचा होता. तर मी आता चहा ठेवून घेत आहे. तर बघा पिऊ सिद्धीची अशी मस्ती चाललेली आहे. तर आम्हाला किचनमध्ये आलं की पिऊ सिद्धीला लुडबुड करायला खूप आवडते. सिद्धीला तर तिच्या हाताने चहा ठेवायचा असतो, पाणी वाटायचं असतं, त्यामध्ये चहा पावडर, साखर वगैरे. तर आजी म्हणत होती माझ्याकडे बिस्किट आहे, कपाटामध्ये ठेवलेलं आहे, तर ते घेऊन या. तर बघा दोघी पण बिस्किट आणण्यासाठी गेलेले आहे बाहेर. तर चहा उकळायला ठेवलेला आहे. तर दुसऱ्या शेगडीवरती मी भात शिजायला घालणार आहे. तर मस्तचा जिरा राईस करणार आहे. जे रेशनचं तांदूळ असतं त्याचाच भात सर्वांना आवडत असतो. तर इथे मी घेणार आहे भात करून. तर बघा पिऊ सिद्धीने कसं आणलेलं आहे बिस्किट. तर चहा उकळून तोपर्यंत मी भात पण शिजायला घालता येईल, पाणी उकळून. तर आता मी दूध ओतून घेणार आहे. तर आजी संग खूप गप्पा मारत, कारण खूप दिवसांनी आलो की आजी जोपर्यंत माझं किचनमध्ये आहे तोपर्यंत किचनच्या बाहेर जाणार नाही. बसल्या बसल्या आजी आम्हाला लसूण वगैरे सोडून देईन, जो भाजीपाला असतो तो सुद्धा निवडून देत असते. खूप दिवसांनी गप्पा भेटत असतो, तो गप्पा वगैरे मारित असते. तिकडच्या सर्व गोष्टी सांगत असते, गावामध्ये जे घडलेल्या वगैरे ज्या माहिती असतात त्या सुद्धा एकदा नाही, दोनदा नाही, 3दा, 10 वेळा सांगत असते. मग खरंच लहानपण किती गोडा असतं. तर पिऊ सिद्धी जर कधी नाही आल्या तर आजी म्हणत होती एखादी तरी पोर आणायची ना. तर बघा आता मस्त अशा पिऊ सिद्धी बिस्किट खाणार आहे. तर माझं मस्त असं पाणी उकळलेलं होतं. तर आता मी त्यामध्ये तांदूळ टाकून घेणार होते, भात, त्यानंतर स्वयंपाकाची तयारी चालू. किचनमध्ये आलं की चहा ठेवावं लागलं की स्वयंपाकाची तयारी असते. कधी ना कधी आपल्यालाच करावं लागत असतं, त्यामुळे मग कोणाची वाट न बघता आपण स्वयंपाक केलेला बरा असतो. तर माहेरी आई नसल्यामुळे मग आमचं रुटीन असंच असतं, स्वयंपाक करायचा, आलं की आपणच करायचं, आपणच खायचं. तर माहेरी आलं की खूप मजा असते. तर इथे माझ्या चाललेल्या भाकरी, भात शिजला होता, चहा बिस्किटं पिऊ सिद्धीची खाऊन झालेली होती. तर इथं माझ्या पुढे असं पसरा पडलेला होता. तर जोपर्यंत माझा स्वयंपाक होत नाही तोपर्यंत आजी मस्त अशा माझ्या संग गप्पा मारीत असते. तर इथे मी कालवण बनवण्यासाठी वाटण वगैरे काढून ठेवलेलं होतं. तर आता मी ते भाकरी करून घेणार होते. बघा पिऊ सिद्धी कशा मस्ती गेली. त्या पिऊने किती छान असा व्हिडिओ काढलेला आहे. बघा काय करते दीदी सिद्धी, बघा इकडे जाऊन बसली. इकडे बघ, हाय. आता मी चालले आणण्याचा चार्जिंग लावायला फोन. आता बघा
राजापूरची गाडे इथं नालले आणि इथं झाले आणि आताशी सिद्धी बसली याच्या आणि आता मम्मी भाकऱ्या करते इथं बघायची सिद्धी बघा काय मम्मीची वडणी घेऊन काय करते.